विठुरायाच्या सर्व वारकरी भाविकांचं संस्थांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो। आज विठुरायाचा आषाढी एकादशीचा उत्सव खूप उत्साहाने मोठ्या भव्य गर्दीने या ठिकाणी उत्साहाने साजरा होत आहे। आज या ठिकाणी ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीने भाविकांना बस स्टँड ते संस्थांपर्यंत नेणे आणण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे। यासोबतच भाविकांना आपली चपला व बुटे ठेवण्याचे एक मोठे भव्य चप्पल स्टँड सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। विनामूल्य भाविकांना आपल्याला या ठिकाणी चपला ठेवता येणार आहेत। पूर्ण परिसरामध्ये जवळपास 9 ठिकाणी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। जवळपास 1400 व्हॉलेंटियर्स सकाळी 7 पासून तर रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यरत आहेत। 104 समित्यांमधून ही मंडळी या ठिकाणी सेवा देत आहे आणि या सेवाधारींच्या सहकार्याने हा उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे। आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या असेल की आमचं पंढरपूरला जाणं नाही झालं, परंतु आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं तर आम्हाला पंढरपूरच्या सारखाच दर्शनाचा लाभ झाला, अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणूनच आम्हाला सांगायला खूप छान वाटते की विदर्भाची पंढरी म्हणून ज्ञानेश्वर संस्थान हे प्रसिद्ध पावलेलं आहे आणि मागच्या वर्षी 60,000 भाविकांनी यामध्ये दर्शनाचा लाभ घेतला होता। या वर्षी आज पांडुरंगाची कृपा आहे, दिवसभर उघाड आहे। आज सकाळपर्यंत पाऊस चालू होता आणि आज पूर्ण दिवसभर उघाड आहे। निश्चित आज जास्तीत जास्त सदुपचार मिळतो। फायर ब्रिगेडची गाडी आहे, त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं त्यांचं वैद्यकीय पथक पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। यासोबतच मेडिकेअरच्या वतीनं, यासोबतच लायन्स क्लब पुसदच्या वतीने देवदान करणाऱ्या भाविकांना 2 थेट दर्शनाच्या पास आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि रक्तदान करणाऱ्या भाविकाला 1 दर्शनाची थेट पास देत आहोत। सामाजिक उपक्रम हा आमच्या संस्थांचा गाभा आहे। धार्मिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमाची आखणी आमचा मोठा उद्देश यामध्ये नेहमीच असतो। आलेल्या भाविकांना विठुरायाचं दर्शन खूप आनंदानं, उत्साहानं आणि रम्य वातावरणात व्हावं यासाठी आम्ही या सेवाधारींच्या 5 सभा आयोजित करून सर्व कार्याचा आढावा घेऊन सर्व या 104 समित्यांमध्ये ही सेवाधारी काम करत आहेत। या ठिकाणी सिद्धरवाड सभागृहामध्ये व्यासपीठावर पुसद शहरातील 12 भजनी मंडळांच्या वतीनं दिवसभर या ठिकाणी विठुनामाचा गजर साजरा होतो आहे। संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये हरिपाठ संपन्न होणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये बालयोगी गजेंद्र महाराज यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी साजरं होणार आहे। या पूर्ण उत्सवामध्ये दात्यांचा सुद्धा आम्हाला भरपूर लाभ आहे। त्याच्यामुळेच आम्ही आलेल्या प्रत्येक भाविकाला 1 साबुदाणा उसळीचा द्रोण, त्यासोबतच 1 राजगिराचा लाडू आणि 1 चहाचा कप हा सर्व भाविकांना आम्ही या ठिकाणी देत असतो। जैन समाजाचं त्यागी भवन आहे, त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविकांना बसण्याची प्रशस्त व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। त्या ठिकाणी भाविकांना बसून आपल्याला साबुदाणा उसळीचा प्रसाद खाऊन, पाणी पिऊन, नंतर चहा त्या ठिकाणी घेऊन मग त्या ठिकाणाहून ते भाविक
खूप आनंदानं समाधानानं या ठिकाणी जाताना आम्हाला दिसत आहे। यासोबतच आम्ही जे वृद्ध आहेत, दिव्यांग आहेत अशा भाविकांना आपले सेवेकरी स्वतः व्हीलचेअरवर त्यांना बसवून पांडुरंगाच्या दर्शनासाठी संस्थांमध्ये थेट पांडुरंगापर्यंत घेऊन येतात आणि या भाविकांना सुद्धा विठुरायाचं दर्शन त्या ठिकाणी आम्ही घडवून आणतो। तर या दिव्यांगांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा एक वेगळा अनुभव आणि आनंद आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। जास्तीत जास्त भाविकांना कशा पद्धतीने सेवा देण्याचा आपल्याला रस्ता असतो त्याप्रमाणे आम्ही सदैव सर्व संस्थांची कार्यकारिणी, नानादेव संस्थांची कार्यकारिणी, त्यासोबतच ज्ञानेश्वर संस्थांची पुरुष उत्सव समिती आणि महिला उत्सव समिती तसेच सर्व सेवेकरी यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत। आज अंदाजे आमच्या हिशोबाने 70,000 पर्यंतचा आकडा निश्चित ओलांडायला पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटते। आणि विशेष म्हणजे की या पूर्ण कार्यक्रमामध्ये आज वरुण राजानं सुद्धा आपली कृपा दाखवली आणि कुठेही या पावसाचा काही व्यत्यय अजूनपर्यंत आलेला नाही। तर माझा शेवटचा प्रश्न, विठ्ठलाच्या दर्शनाचा म्हणजे पहिला मानकरी कोण आहे? विठ्ठलाच्या दर्शनाचा म्हणजे आज सकाळी 4 वाजता या ठिकाणी पंढरपूर प्रमाणेच पुसदच्या या देवस्थानमध्ये विठुरायाचा अभ्यंग स्नानाने अभिषेक करून ती पूजा या सकाळी संपन्न होते। तर या ठिकाणी आपल्या दीपक भाऊ आसेगावकर सपत्नीक आणि श्री मधुसूदनजी महाजन सपत्नीक ही मंडळी या ठिकाणी सकाळी 4 वाजता येऊन या ठिकाणी सकाळच्या पूजेला ते सुरुवात करतात। आमचे हिरावर गुरुजी आहेत, ते पण आपली सेवा देतात। 82 वर्ष आज वय असलेले दररोज सकाळच्या या पूजेच्या सेवेला संस्थांमध्ये हजर राहतात। आजही त्यांनी सकाळी 4 वाजता येऊन ही पूजा संपन्न केली। 6 वाजता महाआरती झाली, त्यानंतर 7:30 ते 8 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीचं सामूहिक पारायण सुद्धा या ठिकाणी संपन्न झालं।